पाडले आहे. महापालिकेकडे काही एक्सप्लेनेशन नाही, विचारलं तर सांगायलाही तयार नाही. टॅक्स पावतीचं तिथे टॅक्स फाडली जायची, पण ती पण आता लोकांना शिफ्ट करायला लागली महानगरपालिकेसाठी. एवढी मोठी वस्ती आहे ती मानपाड्याची, म्हणजे मनोरमा नगर, अजून बाकी सगळे नगर मिळून आझाद नगर, हजारोनी लोक राहतात. ही काय जुलूम जबरदस्ती आहे. 55,000 लोक मतदार यादीत आहेत. म्हणजे कमीत कमी नाही म्हणायला गेलं तरी माझ्या अंदाजाने एक 10,000 घर आहेत तिथे, 10-15,000. काय जोर जबरदस्ती आहे. आम्हाला नाही जायचंय क्लस्टरमध्ये, तुम्ही कोण आमच्यावर जबरदस्ती करणार आहे. ही क्लस्टरची काय ठाण्यामध्ये दादागिरी सुरू झाली आहे. रोड वाइंडिंग मध्ये बरीच घरं पण जाणार, सगळीकडे क्लस्टर क्लस्टर क्लस्टर. अरे काय क्लस्टर, मर्डर झाला त्या क्लस्टर बाई एक, अजून त्याचा शोध नाही, आता नाही, पत्ता नाही. आणि कुठलं क्लस्टर झालं. हा छोटा घास क्या पोटाला बरं असतं, मोठा घास खाल्ला की पोट पण बिघडतं. आणि ठाणे महानगरपालिकेचं इथे गटार नाही, पाणी जायला नाले नाही, पाणी प्यायला नाही, कचरा कुंडी नाही. त्याच्याकडे बघा. अरे जे हातचं आहे ते बघा ना, बाहेरचं कशाला बघायला जात आहे. हे मनोरमा नगर हे तर म्हणजे मला कळतच नाही काय, म्हणजे एवढं मोठं काय, कोण कोणाचा काय, कोण तो बिल्डर कशाला येतोय काय कळत नाही. लोकांना घर आहेत, लोक 50-60 स्वातंत्र्याच्या आधीपासून आझाद नगर आणि मनोरमा नगरमध्ये राहत आहेत. स्वातंत्र्याच्या आधीपासून त्यांना घर कसं बांधायचं त्यांना बांधू दे ना, तुम्हाला काय पडली आहे. महानगरपालिकेने जास्तीत जास्त ऍडवायझर म्हणून काम करावं. आता हे मी स्वतः पत्र दिलंय. जो मॉडेल रोड कधी झालाच नाही त्याचं 8 कोटीचं बिल निघून मोकळं झालेलं आहे. हे माझं 22 एप्रिल 2025चं पत्र आहे. अजून आजपर्यंत एक नवीन पैशाची कारवाई नाही. हा मॉडेल रोड सेंट्रल मैदानाच्या जवळ आजूबाजूची परिस्थिती, आणि 8 कोटीचं बिल देऊन मोकळे झाले. टॉयलेटला एक टॉयलेट आहे का तुम्हाला दिसतं का रस्त्यावरती कुठे टॉयलेट. बस स्टॉपला स्मार्ट सिटी, स्मार्ट भ्रष्टाचार आहे. स्मार्ट भ्रष्टाचार. कोण गिरी नावाचे, चारी नावाचे कार्यकारी अभियंता आहेत, ते महाशय चॅरिटी करतात. हे चारीची चॅरिटी आहे. आणि अशा गोष्टी जनता दरबारात यायला सुरुवात होतात. लोकांना कुठे जाता येत नाही, लोक बोलू शकत नाहीत, मग येतात गरीब बिचारे. महानगरपालिकेचे नाले सफाईचा तर बोजवारा वाजलाय, बोजवारा. आणि हे आम्ही आधीपासून सांगत होतो, जरा आधी करा नाले सफाई, जरा आधी करा नाले सफाई. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती नाले सफाईची गाडेरडी सवय आहे महापालिकेला. नाले सफाई म्हणजे हात सफाई आहे, हात सफाई. आता कुठली नाले सफाई झालं असं सांगणार एवढ्या पावसाळ्यात. नाले सफाईवाला बिल टाकणार, ऑलरेडी पाणी नाल्यात आहे. तो सांगणार मी साफ केलं होतं, तर काय करू, कचरा आला बाहेरनं, माझा काय संबंध, गेलं सगळं वाहून. जशी मुंबईत नाले सफाई करण्याच्या ठेकेदारांची काही यादी करतात ती तशी ठाण्यात झाली नाहीये. हो, गेले कित्येक वर्ष खऱ्या अर्थाने ठाण्यात नाले सफाईच झाली नाही. ठाण्याच्या नाल्यांची जोपर्यंत खोलीकरण होणार नाही तोपर्यंत नाले सफाई झाली अशी म्हणताच येणार नाही. असं वरवर तो फावडा मारायचा आणि केस विंचारल्यासारखे तर नाले साफ करायचे, हे गेले कित्येक वर्ष आम्ही बोंबलून सांगतो. ते करू नका, एकदाच खोलीकरण करा. 10-10 फुटाचे नाले 2-2 फुटावर आले. 10 फूट खोल नाला 2 फुटावर आलाय. आणि ठाण्याचा मुख्य भूभाग आहे, त्याच्या अवतीभोवती डोंगर आहेत, आणि मग आपण खाडीला जातो.
ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं तर कोण? अधिकारी देखील तेवढंच कारणीभूत आहेत का? अधिकारीच कारणीभूत आहेत. तुम्ही टेंडर कधी बनवता, टेंडर कसं येतं? आता नाले सफाईचा रेट हा गेले कित्येक वर्षात वाढवलाच नाही. 50% बिलो टेंडर जातात. 50% बिलो टेंडरनी कोणाच्या बानी काम केलंय काय? 50% बिलो. म्हणजे 1 रुपयाची वस्तू 50 पैशाला. पाणी म्हणजे खाण्यातली हा कोण एवढा महाभाग आहे जो हे असले एस्टिमेट तयार करतो? पाणी खात्यातली मेंटेन 50% बिलो. नाही ते महापालिका काही सांगू शकेल. महापालिका सांगेल 10 फूट खोल गेलो आणि आता पाऊस आलाय. अहो ते काय झालं, केलेलं आम्ही 10 फूट खोल, पण आता चिखल आला आणि बुजलं, संपलं. काय उत्तर आहे तुमच्याकडे? अहो आम्ही त्यांना पहिल्यापासून सांगत होतो मार्च एप्रिल मध्ये पासून नाले सफाई सुरू करा, म्हणजे पाऊस येता येता नाले सफाई पूर्ण झालेली असते. हे ऐन टेंडरच पावसाळ्याच्या तोंडावर करतात. आता अवकाळी पाऊस येणार हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या हवामान खात्याने कधीच सांगितलं होतं की या वर्षी पावसाचा जोर असणार आहे, अवकाळी पाऊस येणार आहे. हे काय बहिरे आहेत का इथले लोक? आणि यावेळेस तर 100%पेक्षा अधिक पाऊस येणार आहे. कोपरीत आणि वर्तक नगर आणि मुंब्रा परिसराचे ठेकेदार पण मिळाले नव्हते आणि नाले सफाईला. अहो कसे मिळणार? तुमचे रेट तुम्ही रुपया गेले 10 वर्ष रुपयाच ठेवणार, तर कसं काय रेट मिळणार? बाकीकडे तुम्हाला बरोबर रेट वाढवता येतात. हे MMRDAची कामं ही बरोबर तुम्हाला असे काय कुठलं हे MMRDAचं काम आहे, मानपाडा पेट्रोल पंपाच्या इथलं हे आत्ता फुटपाथ बनवलं. हालत बघा फुटपाथची. चेंबर बघा. तिथे पैसे खाण्याची सोय आहे, तिथे धडाधड कामं चालू आहेत. अनधिकृत बांधकाम जोरदार चालू आहेत, जोरदार. बाळकुम मध्ये काय, वागळेमध्ये काय, कळव्यात काय, मुंबऱ्यात काय, जोरदार. नाक्यावर 8-8, 10-10 मजल्याच्या इमारती उभं राहतात. हायकोर्टाची काय भीती नाही कोणाला. अधिकाऱ्यांनाही भीती नाही. खरं तर ज्या ज्या भागात अनधिकृत बांधकाम होतं त्या भागातल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरायला पाहिजे की नको? कायदा हो म्हणतो, पण आम्ही कायदा मानणारच नाहीये. ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहेत का? कल्याणमध्ये जी घटना घडली तिथे ठाणे महानगरपालिका पुनरावृत्ती होऊ शकते का? कल्याण मधल्या घटनेचं काय मला सांगताय? ठाणे महानगरपालिकेत लकी कंपाऊंड झालेलं, 82 लोक एका 3 मिनिटात 2 मिनिटात मेले होते. 82 लोक. ती कल्याणमध्ये मेली नव्हती. अख्ख्या महाराष्ट्रात एकच बिल्डिंग आहे, ही अशी पत्त्याच्या बंगल्यासारखी खाली आली आणि 82 लोक मेली. त्याची भीती अजून लोकांच्या मनात नाहीये. कल्याण बिल्डिंग सांगतं. शॉर्ट हिंदी में सर शॉर्ट हिंदी में जाना चाहेंगे। जो भ्रष्टाचार चालू है नाले सफाई को लेकर, आप उसके खुलासा नाले सफाई में सिर्फ और सिर्फ भ्रष्टाचार है और कुछ भी नहीं है। सिर्फ और सिर्फ भ्रष्टाचार। नाला साफ ही नहीं किया जाता है। अब अगर पूछेंगे नाला साफ हुआ क्या, 100% हुआ था। अब क्या करेंगे, बारिश आ गई, बारिश से कचरा आ गया तो किया हुआ नाला सफाई बुझ गया तो हो गया काम, तुम मरो पानी में। अरे कौन सा एआई यार, तुम्हारा इंटेलिजेंस खराब हो गया है। कौन सा आर्टिफिशियल इंटेलिजेंस चलने वाला है, क्या एआई? और ये आज का रोना नहीं है। ठाणे महानगरपालिका में सालों से कचरा और नाला ये भ्रष्टाचार का प्रमुख स्रोत है। इधर से ही पैसा कमाया जाता है। कचरे से पैसा खाने की आदत लग गई है। अचानक बरसात के कारण जो है अनेक जगहों पे पानी, अरे बराबर है ना, इसकी तैयार ऐसा है कि तुमको हवामान मेट्रोलॉजिकल जो डिपार्टमेंट है उसने पहले ही कहा था कि अचानक बारिश आ सकती है। आज मई की 25 तारीख आ गई है।
बराबर है। जून बरसात शुरू हो जाएगी, हरदम जून 7 को बारिश आ जाती है, तो मेरे ख्याल से और 10 दिन है बारिश आने को। 10 दिन के पहले हमारी नाली सफाई नहीं है तो क्या करेंगे? हम ये क्यों नहीं करते कि अप्रैल के आखिर तक हमारी नाले सफाई पूरी हो जाए? क्यों नहीं करते हम वेंटिलेटर तक जाने के लिए आदमी को इलाज क्यों नहीं करते? उसको वेंटिलेटर के ऊपर क्यों भेज देते हैं? ये तो वेंटिलेटर लगा दिया तुमने, अब मरना ही है उसको। अरे नगर निगम कुछ भी दावा कर सकती, बोलेगी 100% हो गया। अभी कौन पूछेगा उनको? अब बोलेंगे बारिश आ गया, कचरा आ गया, अब जो नाला सफाई हुआ था वो बह गया, अभी क्या करें हम? हो गई थी 100% हुई थी, मैं कहता हूँ 100% हुई थी। कुछ देने वाली नहीं महानगरपालिका, कुछ देने वाली नहीं। वो नाले के ऊपर कैसे क्या हुआ है, उसका जो बाहर से पानी आता है, जो बाहर से गटर आती है, उसकी ऊंचाई क्या है, नाला कहाँ से बहता है। मैं तो टेक्निकली कुछ 108, 107, 105 वाला आदमी नहीं हूँ, मैं तो घाटी आदमी हूँ। तो मेरे को तो इतना ही समझता है कि एक पानी इधर से आएगा तो दूसरा पानी इधर से आना मांगता है, अगर इसके ऊपर से आएगा तो ये पानी अंदर चला जाएगा। मेरे को इतना ही समझता है, मेरे को 108, 107, 105, 102 ये नहीं समझता है। मैं बहुत सीधा साधा आदमी हूँ, मेरे को आम जनता की भाषा समझती है। सर बाकी जो विभाग है वहाँ पे नाले सफाई हो चुकी है, पर आपका जो एरिया आता है मुंबई, कहीं पे भी नाले सफाई नहीं हुई है। साहब ये धुंधला जो कारोबार चल रहा है म्युनिसिपल कॉर्पोरेशन का, उसके आगे में राष्ट्रवादी का अगला कदम क्या होगा? उसको कैसे आप ऐसा है, हम बात करने के सिवा कर क्या सकते हैं? तो हम लोगों की जो दिक्कतें हैं तो आपके माध्यम से महानगर पालिका के सामने ला सकते हैं। अब महानगर पालिका ही पत्थर दिल की हुई है तो क्या कर सकते हैं? कोई महानगर पालिका के अधिकारियों का दिल ही धड़कता नहीं है लोगों के लिए, तो क्या करेंगे? जान माल का नुकसान हुआ तो जवाबदार कौन रहेगा सर? जान माल का जो नुकसान होता है तो जवाबदार कौन? जिसका नुकसान होता है वो। हमको क्या लेना देना? महानगर पालिका के अधिकारी को कुछ लेना ही देना नहीं है। किस तरीके से इसको? अरे हम तो आपके माध्यम से महानगर पालिका को हिला रहे हैं, टन 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 टन। किधर है उनको? वो सोए हुए, कुंभकर्ण की नींद सोए हुए है। आज राबोड़ी में 5-5, 6-6 फुट पानी घुसा, गए क्या आयुक्त देखने को गए वहां पे? क्यों गरीबों के एरिया नहीं है क्या? आपको सिर्फ घोड़बंदर रोड ही दिखता है क्या? कभी आयुक्त को सुना है? मुमरा गए हैं, कलवा गए हैं, राबोड़ी गए हैं, कभी सुना? जब भी आती है न्यूज़पेपर में कटिंग, घोड़बंदर घूम रहे, घोड़बंदर घूम रहे, घोड़बंदर घूम रहे। अरे भाई अमीरों का इलाका घूमो, जरूर घूमो, अमीर भी इंसान ही होता है, लेकिन गरीबों की भी जान होती है सेठ। सर भिवंडी नाशिक महामार्गासंदर्भात बाळ्या मामाने अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, अजून देखील वाहतूक असं आहे की भिवंडी, मला तर आश्चर्यच वाटतं, आमण्याहून इगतपुरीला जाणारा जो समृद्धी महामार्ग आहे तो तयार आहे, तयार, पूर्णपणाने तयार आहे, महिना झालाय तयार होऊन, लॉक लावून ठेवलाय. कशासाठी? उद्घाटनाला वेळच नाही आम्हाला. तुम्ही मरा, ट्रॅफिक मध्ये अडका 5 तास. जो प्रवास 1 तासात होऊ शकतो, 1 तासात, त्याच्यासाठी नाशिकला, सिन्नरला, शिर्डीला, औरंगाबादला आणि समृद्धी महामार्गाने नागपूरला जाणाऱ्या लोकांना 4-4 तास लागतात. हा भिवंडी ते इगतपुरीचा प्रवास, ठाणे ते इगतपुरीचा प्रवास जो साधारण 1 तास, 1.25 तासात होऊ शकतो. का म्हणजे पूर्ण झालेला समृद्धी महामार्ग लॉक का लावून ठेवलाय? आता मुहूर्त सापडत नाही का, वेळ नाही का, काय नाही, पण काय म्हणजे काय पद्धत आहे? आक्रमक भूमिका घेणारे भावड साहेब सध्या मोळ का झालेले? मवाळ म्हणजे काय? मी कालच जाऊन आलो, दमदाटी करून उघडून घेतला महामार्ग, म्हणून तर मला माहिती आहे मार्ग तयार झालाय. आता काय तुम्ही काय कॅमेरामॅनला घेऊन जात नाही ना, ती सवय नाहीये. आवड साहेब, आता तुम्ही आयुक्तांवर आरोप केला की ते गरीबाच्या इकडे फिरकत नाही, श्रीमंतांकडे फिरतात, तर तुम्ही त्याची
काय मागणी करणार आहात का अहो, सरकारकडे? काय मागणी करायची? असं ऐकतो आम्हाला नको. अहो, कोण ऐकते? त्यांना जो ऐकतो पाहिजे तोच आणणार. विरोधी पक्षात मी माहिती आहे ना, मला माहिती आहे ना. अहो, साधा निधी देत नाहीत 5 रुपयाचा, तर आयुक्त कुठणार आमच्या म्हणण्यानुसार आणणार आहेत? आता हे युद्ध झालं आणि त्याची हे करण्यासाठी म्हणून सगळे जण पूर्ण विदेशात फिरतायत सरकारची भूमिका घेऊन. सर्वात चांगलं भाषण कोणाचं झालं माहितीये? कोणाचं झालं? शशी थरूर, ज्याला बीजेपीच्या मेंबर्सनी आणि सगळ्यांनी मिळून सर्वात मोठा देशद्रोही म्हणून बदनाम केला. त्यांनी इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये मध्ये जाऊन 27 मिनिटं भारताची अप्रतिम बाजू मांडली. ह्याला ही काँग्रेसची ओळख आहे. जेव्हा देशावर येतं ना तेव्हा काँग्रेस राजकारण करत नाही. काँग्रेसच्या काळात विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळाला नाही, फंड मिळाला नाही, त्यांना त्यांची कामं होत नाही अशी कधीही तक्रार नव्हती. किंबहुना शरद पवार मुख्यमंत्री होते, विलासराव मुख्यमंत्री होते, आत्ताचे जेवढे अर्ध्याधिक मंत्री तेव्हा आमदार होते, त्यांनी सांगावं हात ठेवून की तुम्हाला निधी मिळत होता की नव्हता. अरे आम्ही भिका मागतोय, ते काय माझं घर बांधायचं नाही निधीने. तुम्हाला माणसं फोडायला निधी देता येतो. तू घे 2 लाख 2 कोटी, तू घे 4 कोटी, तू घे 15 कोटी. आणि आम्ही निवडून आलेले लाख मतांनी निवडून आलेले आमदार तुमच्याकडे भिका मागतो की आम्हाला निधी द्या, तर आमचा निधी अडवून ठेवायचा कशासाठी? हे कुठलं घाणेरडं गलिच्छ राजकारण आहे? पक्षांतर करण्यासाठी सरकारचा निधी वापरणे हा कुठला मोठा महापराक्रम आहे? अहो, कामं तर आमच्याच पत्रावर आहेत ना. जो सरकारचा निधी येतो त्याच्यामधली जी कामं येतात त्याची पत्र ऑलरेडी आम्ही दिलेली असतात. लाडकी लेकसाठी पण ज्याप्रमाणे त्यांनी सामाजिक न्याय खात्याचा निधी माझा संजय शिरसाटांना सवाल आहे, काय झालं संजय शिरसाट? काय झालं संजय शिरसाट? तुम्ही मोठ्यांनी बोलला होतात की कायदेशीररित्या मागासवर्गीयांचा निधी वळता करता येत नाही. आता बिंदास वळवतायत दररोज. संजय शिरसाट दिसतच नाहीत बोलताना. आदिवासींचा वळवलाय. म्हणजे आदिवासी असो नाही तर मागासवर्गीय असो, दोन्ही निधींना कायदेशीर बंधनं आहेत. ते कायदेशीर निधी दिला जातो. हा कायदेशीर निधी बेकायदेशीररित्या फिरवला जातो, याच्यावरती बोलणारा एक मंत्री नाही. म्हणजे मागासवर्गीयांच्या बाबतीत भूमिका घेणारा मंत्रीच नाही अख्ख्या कॅबिनेटमध्ये. संजय शिरसाटांकडनं अपेक्षा होती, संजय शिरसाटांना पण गप्प बसवलेलं दिसतंय. हिंदी में जानना चाहिए शशि तो जो डेलीगेशन लेके गए थे उनकी स्पीच को लेकर आप किस तरीके से? ऐसा है कि शशि थरूर अमेरिका गए, सबसे पहले बात उन्होंने कही कि मेरा और ट्रंप का विचारों का मतभेद है और ट्रंप हमारी भाषा नहीं बोल सकते. हमारे देश में क्या होना चाहिए ट्रंप हमको नहीं बोल सकते, एक बात उन्होंने कही. और 27 मिनट उन्होंने भाषण किया, तकरीर की. मेरे ख्याल से एक अद्भुत ऐसा भाषण उन्होंने किया, तकरीर उन्होंने की और पूरे भारत की बाजू उन्होंने वहां पे रखी. आप जिस आदमी को कमर के नीचे उसके ऊपर वार करते थे, जिसको देशद्रोही कहते थे, जिसकी हमेशा मजाक उड़ाते थे, उस भाजपा वालों से पूछना चाहता हूं कि आखिर में मदद में आया तो शशि थरूर. ये कांग्रेस की पहचान है, कांग्रेस की दिल की पहचान है. जब देश पे आता है तो कांग्रेस खड़ी हो जाती है. भारत रहेगा अभी वही तो अमेरिका में बेचोगे निवडणुकीमध्ये हा जो प्रोपोगंडा केला जातो मोदी कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि ज्या अलमट्टी धरणामुळे वारंवार पूर कोल्हापूरला येतो, त्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरती काँग्रेस सरकार ठाम आहे. मात्र आपलं सरकार म्हणतं की आम्ही त्यांना उंची वाढवू देणार नाही. कालचंच उपमुख्यमंत्र्यांचं त्यांच्या म्हणणं आहे की आम्ही काही झालं तरी. असं आहे की 2 राज्यांमधला हा विवाद आहे. या 2 राज्यांमधला विवाद हा एक तर केंद्राने मध्यस्थी करावी, नाहीतर दोन्ही राज्यांनी सामंजस्याने सोडवावा. वाटोळ कोणाचं होतंय? नागरिकांचं होतंय.
तुमचं काय जाते बोलायला, आम्ही हे करू देणार नाही, ते म्हणणार आम्ही हे असं करू देणार नाही. मरतोय तो तिथला कोल्हापूरच्या बाजूबाजूचा नागरिक. कसा प्रचंड पूर मागच्या वेळेस आलेला आहे, कोणामुळे आलेला? त्या आलमिट्टी धरणाच्या पाण्यामुळे आलेला आहे. सामंजस्याची भूमिका जोपर्यंत दोन राज्य सरकार घेत नाही अशा गोष्टींबाबत, नद्यांबाबत, नाल्यांबाबत, पाण्याबाबत, तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. ज्या वेळेस या संदर्भामध्ये बैठका होतात काँग्रेस सरकारसोबत, त्यावेळेस फक्त महायुतीचे नेते जातात. काँग्रेसचे जे काही म्हणजे विरोधक आहेत म्हणून घेऊन गेले. आणि त्याच्यामध्ये पण सर्वोत्तम काम शशी थरूरनी केलं, काँग्रेसच्या माणसाने. अमेरिकेला जे काय सुनवायचं त्याच्या अप्रतिम इंग्लिशमध्ये तोंडावरच सुनवून आला. म्हणजे अमेरिकाने, म्हणजे शशी थरूर जे बोलतात त्यांचं इंग्लिश इतक्या उच्च प्रतीचं असतं की अमेरिकेची लोकही डिक्शनरी घेऊन जातात वाचायला की अरे बाबा काय बोललाय. ऐसा है कि अब मेरे ख्याल से ट्रंप ये भारत का दुश्मन है. भारत में निर्माण किया गया आईफोन अगर तुम अमेरिका में लेके आओगे तो 25% टैक्स लगेगा. इसका मतलब है तो अमेरिका, भारत में रहो मत. उसने कुक को कहा था, जो सीईओ है एप्पल का, कि तुम भारत में कुछ भी मत करो. अरे भारत सबसे बड़ा मार्केट है आईफोन का. अरे भारत ने अगर तय कर दिया ना कि कल से आईपेन फेंक दो तो नुकसान में चला जाएगा आईफोन. ये अमेरिका की दादागिरी कहीं ना कहीं रोकनी पड़ेगी. हम कोई अमेरिका के पगारी नौकर नहीं है भारत देश. इसके आगे डोनाल्ड ट्रंप ने यह भी कहा कि अगर अमेरिका के बाहर के जो विदेशी नागरिक हार्वर्ड यूनिवर्सिटी में पढ़ने आते उनको अब नहीं पढ़ने दिया जाएगा. जिनके डिग्री अभी है वहाँ पे वो भी डिग्री नहीं दी जाएगी. पाकिस्तान में लेके जा रहे ट्रंप, ऐसा बताया जा रहा है सर. देखो ऐसा है, स्टैनफोर्ड हो, हार्वर्ड हो, अमेरिका की बहुत सारी यूनिवर्सिटीज में हमारे अच्छे अच्छे बच्चे पढ़ के बड़े हुए हैं. हमारा जो इंटेलिजेंस है उसको कोई पीछे नहीं छोड़ सकता है. अमेरिका के अच्छे अच्छे जो इलेक्ट्रॉनिक्स की जो कंपनियां हैं उसके सीईओ आज भारत के विद्यार्थी बने हुए हैं जो अमेरिका में पढ़े हैं. उनको पढ़ाई से रोकना ये कोई इंसानियत का काम है क्या? ये ट्रंप क्या मालूम कौन सा दिमाग चलाता है. ये विश्व को अपने कब्जे में रखना चाहता है. ऐसे 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 नहीं जमता है ना. आज नहीं तो कल ऐसा है कि अमेरिका के नागरिक उतर आए ना रास्ते पे. आज सबसे ज्यादा विरोध अमेरिका के नागरिक ही कर रहे हैं उनके पॉलिसीज के ऊपर. ये कौन सी बात हुई कि तुम हमारे विद्यार्थियों को शिक्षा से भी रोकोगे, तालीम से भी रोकोगे, कहोगे कि एजुकेशनल पॉलिसी चेंज कर देंगे, तुमको अगर एडमिशन लेनी तो हम बोलेंगे तो एडमिशन लेना. अरे भाई वहां एंट्रेंस टेस्ट होता है हार्वर्ड में. और भारत के कई ऐसे प्रतिष्ठित नागरिक है जो अमेरिका में पढ़ के बड़े हुए हैं. क्या उसमें गलत क्या है? सर, ऑपरेशन सिंदूरच्या नावाने आता मोदी गुजरातमध्ये दौरा करत आहे. का वाटतं त्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या काळात हा अजेंडा असेल का ऑपरेशन सिंदूर? असं आहे की बीजेपीची जी मी गेल्या काही वर्षातली वाटचाल बघतोय ते कुठल्याही गोष्टीवरती राजकारण करू शकतात. मुंबईत पाऊस पडलाय. मुंबईत पाऊस परवा दिवशी पाटील साहेब शांत बसा. पहिल्याच पावसामध्ये मुंबईमध्ये ट्रेन बंद झालेल्या आहेत आणि 10 तास सहन करायला लागतात. असं आहे की मी पहिल्या दिवसापासून जेव्हापासून मला राजकारण समजतं तेव्हापासून पाणी तुंबण्यावरती मी राजकारण करत नसतो.
पण आज मला प्रश्न विचारायचा आहे विरोधी बाकावर बसलेल्या सगळ्यांना की शिवसेना सत्तेत होती, उद्धव ठाकरे सत्तेत होते, तेव्हा जेव्हा मुंबई तुंबायची तेव्हा उद्धव ठाकरे कुठे आहेत, उद्धव ठाकरे कुठे आहेत असं मोठ्याने ओरडायचे. आज मुंबई तुमच्या ताब्यात आहे. गेले 3 वर्ष राज्य सरकारच्या ताब्यात आहे मुंबई. मग काय झालं आता? ही राज्य सरकारने आता याचं उत्तर द्यावं ना. एरवी उद्धव ठाकरेजींकडे बोट दाखवणाऱ्यांनी मुंबई का तुंबली याचं उत्तर द्यावं आता जनतेला. सगळं